आपण आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीनं बघणार आहोत. आता हे करत असताना एक उदाहरण घेऊ आपण. त्या उदाहरणात तुमच्या लक्षात येईल. सपोज 2x minus 5y होल क्यूब या पद्धतीचा असेल. त्याला सॉल्व्ह करत असताना सर्वात अगोदर तुम्ही पुटअप करणार की a ची व्हॅल्यू काय आहे. किती आहे 2x आणि b ची व्हॅल्यू किती आहे 5y. आणि सो एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार जर गेलो आपण तर a चा क्यूब म्हणजे 2x चा काय घ्यायचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर -3 into a स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 2x चा स्क्वेअर घ्यायचा into b म्हणजे कोण 5y प्लस 3 into a. a किती आहे 2x into b स्क्वेअर म्हणजे 5y चा स्क्वेअर minus b क्यूब means 5y चा क्यूब. then 2 चा क्यूब किती आहे 8 x क्यूब minus 3 into वाटल्यास या स्टेजला करू नका. हे जे स्टेज असतात ना इथं अगोदर काय करायचं स्क्वेअर करून घ्यायचे आहे की नाही, कन्फ्युजन होत नाही. 3 into 2 चा स्क्वेअर 4x स्क्वेअर into 5y प्लस 3 into 2x into 5y चा स्क्वेअर किती 25y स्क्वेअर मायनस 5 चा क्यूब 25. आता 80x क्यूब मायनस 3 4 जा 12 and 12 5 जा 60 x स्क्वेअर y प्लस 3 2 जा 6 25 6 जा 50 x y स्क्वेअर मायनस y क्यूब. ओके. आता हे झालं पहिल्या पद्धतीचं. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण संख्ये संदर्भात. जसं की आपण घेऊ 997 याचा क्यूब आपल्याला काढायचा असेल तर हे कोणत्या पद्धतीने आपण काढणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित आहे की 997 च्या जवळची मोठी संख्या कोणती आहे 1000. सो 1000 मधून आपण किती 3 सबस्ट्रॅक्ट करणार आणि त्याचं काय घेणार क्यूब. सो आपल्यासाठी a काय आहे सध्या 1000 आणि b किती आहे. आता इथे मी वाटल्यास फॉर्म्युला पुन्हा एकदा प्लेस करतो जेणेकरून तुमच्या नजरेसमोर फॉर्म्युला असेल. ओके. सो सांगा आता a चा क्यूब म्हणजे कोणाचा 1000 चा क्यूब 3 into a स्क्वेअर चा स्क्वेअर into 3 प्लस 3 into ab स्क्वेअर. a किती आहे 1000 आणि b स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 3 चा क्यूब. आता 1000 चा क्यूब जर काढायचा असेल तर इथं 30 आहे तर त्याची तिप्पट घ्यायची म्हणजे किती घेणार आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानंतर 3 into 1000 चा स्क्वेअर घ्यायचा असेल तर किती घेणार 6 त्याच्या दुप्पट बरोबर into 3 प्लस बरोबर 3 into 1000 into 3 चा स्क्वेअर किती आहे 9 आणि 3 चा क्यूब किती असतो 27. सो इथे 3 3 जा 9 0 किती आहे 1 2 3 4 5 6 प्लस 9 3 जा 27 0 किती आहे 3 मायनस 27. आता इथे एक सबट्रॅक्शन आहे इथे एक सबट्रॅक्शन आहे. मग तुम्ही
दोन सेपरेट सबस्ट्रॅक्शन करायचे, नंतर त्याचं काय करायचं, ऍडिशन करायचं. आता हे फार सोपं असतं. याच्यामध्ये किती झिरो आहे, 6. मग याच्यामध्ये 6 झिरो ऍज इट इज सबस्ट्रॅक्ट केले, म्हणून 6 झिरो काय करणार आपण अगोदर ऍज इट इज घेणार. आणि राहिलं किती आता फक्त 1000 मधून 9 मायनस करा, किती येईल बरं, 991. बरोबर, 991 शिल्लक राहील. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर आपल्याला माहित आहे की इथं 27 मायनस करायचं आहे. सो सपोज इथं आपल्याला 100 झालं. ओके, सो 100 मधून 27 गेल्यावर किती राहतात, 73. आणि 270 मधून 1 वजा केला आपण तर किती येईल, 269. करेक्ट. तर 26,973 आलं. त्यानंतर आता बघा आपल्याकडे स्थळ किती तिथं 5. इकडचे 5 झिरो सिलेक्ट करायचं, ऍडिशन मध्ये काहीच अडचण नाही. राहिलं किती 9910 आणि यांची सोबत त्याच्या झाली 26973. सो 99,10,26,973 हे असं त्याचं आन्सर. आणखी एक फॉर्मॅट आहे आपल्याकडे. कोणता फॉर्मॅट आहे सांगा. तिसरा जो फॉर्मॅट आहे आपल्याकडे, तर काल आपण इथे घेतलं होतं 2x अपॉन y मायनस y अपॉन t 2x, याचं काय घेतलं आपण, क्यूब. ओके, या फॉर्मॅट मध्ये जर असेल तर a इज इक्वल टू किती आहे, 2x अपॉन y आणि b इज इक्वल टू y अपॉन 2x. सांगा तसं तर तुम्हाला 5 झालं असेल. a क्यूब म्हटल्यावर अपॉन y होल क्यूब मायनस 3 इंटू a स्क्वेअर इंटू y अपॉन 2x प्लस 3 इंटू a कोण आहे इंटू b स्क्वेअर मायनस काही b क्यूब 2x होल क्यूब. सांगा किती, 4x क्यूब अपॉन 2 चं किती 8 मायनस 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इंटू y अपॉन 2x प्लस 3 इंटू 2x अपॉन y इंटू काय स्क्वेअर मायनस y क्यूब अपॉन क्यूब. करेक्ट. स्क्वेअर आणि x काय झाला, कॅन्सल. y आणि स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथे पण सेम, x आणि x स्क्वेअर कॅन्सल, y आणि y स्क्वेअर कॅन्सल, 2 2 जा 4. काय राहिलं, x क्यूब अपॉन y क्यूब मायनस 3 2 जा 6, 6 इंटू x 6x, खाली काय राहिलं फक्त y प्लस वरी राहिला 3 आणि y, सो 3 इंटू y 3y, खाली 2 इंटू x 2x मायनस y क्यूब अपॉन 8x क्यूब. अशा पद्धतीची गणित आहे. आता या नियमांमध्ये थोडासा चेंज सुद्धा आहे. पहा, एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. पहा, जर तुम्हाला a प्लस बी क्यूब मधून आणि a मायनस बी क्यूब या दोघांची काय करायची आहे, ऍडिशन करायची असेल. काय करायची असेल, ऍडिशन. तर प्लस राशी दोनदा घ्यायच्या. पहा, a क्यूब आणि a क्यूब किती होतं, 2a क्यूब. पण मायनस बी आणि प्लस बी काय झालेलं असतं, कॅन्सल. लक्षात आलं. ठीक आहे, नाही तर मी तुम्हाला करून दाखवतो. पहा, सगळ्याचा विस्तार आपण लिहू. आहे का पहिल्याचा विस्ताराचाच, आता सेकंडचा.
आता मला सांगा प्लस आणि मायनस वाले कॅन्सल करायचे, काय कॅन्सल होतील बरं? प्लस बी क्यूब मायनस बी क्यूब, अजून प्लस 3a² बी मायनस 3a² बी. चालेल. शिल्लक राहिला ए क्यूब आणि ए क्यूब, किती होईल सांगा? 2a क्यूब आणि प्लस 3ab² आणि 3ab², किती झालं? म्हणून या फॉर्मॅट मध्ये गणित असेल याचं डायरेक्ट सूत्र कोणतं वापरायचं? हे वापरायचं. येते लक्षात? सो जे सूत्र तयार झालं आपल्याकडे, काय सूत्र तयार झालं आपल्याकडे? a प्लस बी होल क्यूब प्लस a मायनस बी होल क्यूब जर असेल तर 2a क्यूब प्लस 6ab², हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही काय करायचा? यूज करायचा. येते लक्षात? आणि सेम पद्धतीने आपण दुसरं घेऊ बरं. आता हे झालं पहिलं, a प्लस बी होल क्यूब मधून a मायनस बी होल क्यूब. सर्वात अगोदर काय करणार आपण? त्याचा विस्तार करू. दुसऱ्याच आपण करून घेऊ. सॉरी, इथं काय आहे? मायनस आहे. हे पूर्ण मोठ्या कंसात घ्यावं लागेल. आता सांगा, पहिल्यांदा आपण ऍज इट इज घेऊ, पुन्हा एकदा नाही. सांगा, मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, मायनस मायनस प्लस. आता सांगा कॅन्सल काय होतं याच्यात? ए क्यूब प्लस आणि मायनस काय झाले? कॅन्सल. अजून प्लस 3ab² मायनस 3ab², आता काय कॅन्सल होतं का? नाही. आता पहा, बी क्यूब आणि बी क्यूब किती होती? 2b क्यूब आणि 3a² बी, किंवा वाटल्यास ते अगोदर लिहायचं चालतं, काय अडचण नाही. 3a² बी आणि 3a² बी किती होईल? 6a² बी प्लस 1b क्यूब आणि 1b क्यूब इज इक्वल टू 2b क्यूब. आणि मग यावरून फॉर्म्युला काय दाखवतो? a प्लस बी होल क्यूब मधून जर a मायनस बी होल क्यूब आपण सबस्ट्रॅक्ट केला तर त्याचं डायरेक्ट उत्तर काय यायचं आपल्याला? 6a² बी प्लस 2b क्यूब. येते लक्षात? थेट जरी फॉर्म्युला वापरला तुम्ही तरी चालतो. मग ते वापरायचं कसं? एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल घेऊ वाटल्यास 2x प्लस 5y होल क्यूब प्लस 2x मायनस 5y होल क्यूब. सांगा फॉर्म्युला काय होता? a प्लस बी होल क्यूब असेल तर काय घ्यायचं? 2a क्यूब प्लस 6ab². सांगा त्यानुसार काय होईल? 2a चा क्यूब, a कोण आहे? याचा क्यूब प्लस 6 इंटू a कोण आहे? 2x इंटू b² म्हणजे स्क्वेअर. 2 चा क्यूब किती आहे? 8, 6 2 चा 12, 5 चा स्क्वेअर y², 8 2 चा 16 x³ प्लस 25 into 12 is equal to 300 xy². That is the answer. आता यामधला कोणता फॉर्म्युला वापरला आपण? 6ab². आता मायनस वाले एक उदाहरण घेऊ पहा. सपोज एक गणित घेऊ आपण 3x प्लस 4y होल क्यूब मायनस 3x मायनस 4y होल क्यूब. सांगा फॉर्म्युला कसा होता आपला? नाही,
अगोदर हे पूर्ण मायनस हा याचं असं असेल काय लिहायचं बी प्लस 2b क्यूब सांगा आता किती 6 इंटू ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा 3x स्क्वेअर इंटू बी म्हणजे 4y प्लस 2 इंटू बी क्यूब बी कोण आहे क्यूब 3 स्क्वेअर स्क्वेअर इंटू 4y 4 चा क्यूब y क्यूब त्यानंतर 6 9 जा 54 ला किती मल्टिप्लाय करायचं आपल्याला 4 न किती येते 216 x स्क्वेअर y प्लस 64 ला 2 न मल्टिप्लाय करा 128 y क्यूब म्हणजे या पद्धतीने आपण सूत्रावरून सूत्र तयार करून सिंपल वे मध्ये असे गणित सॉल्व्ह करू शकतो ओके